तेलंगणाच्या BRS पक्षाची महाराष्ट्रामध्ये धडाक्यात एंट्री झाल्यानंतर लाखो सदस्यांची नोंदणी करण्यात आली। हायटेक नोंदणी केल्याने तेलंगणाचं एक नाव BRS पक्षाचं नाव राजकीय भारतातील राजकीय पक्षामध्ये एक वेगळं स्वरूपाचं घेण्यात आलं। आता लोकसभेची तयारी रणधुमाळी सुरू होत आहे। आपल्यासोबत BRS पक्षाचे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील विदर्भाचे मुख्य संघटक चरण भाऊ आहेत। आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत। चरण भाऊ, आपलं ABP माझामध्ये स्वागत आहे। काय सांगाल भाऊ, BRS पक्षाची ज्या दमदार पद्धतीने एंट्री झाली, आता तेलंगणामध्ये BRS पक्षाचा पराभव झाल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्रातलं तेलंगणाचं अस्तित्व कमी झाल्याचं आढळून येत आहे, काय सांगाल? हे खरं आहे की तेलंगणा राज्यामध्ये BRSची सरकार गेल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की तेलंगणा राष्ट्र समितीची भारत राष्ट्र समिती पक्षात रूपांतर झाल्यानंतर त्याची महाराष्ट्रातून सुरुवात झाली। जवळपास 20 लाखाच्या वर सदस्य नोंदणी महाराष्ट्रात झाल्यानंतर जरी तेलंगणात आमची सरकार गेली तरी महाराष्ट्रात पक्षाचं काम थांबणार नाही ही आम्हाला अपेक्षा होती। पण नंतर तिथे सरकार गेल्यानंतर KCR साहेबांचा ॲक्सिडेंट झाला, त्यामध्ये ते महिना दीड महिना त्यांचा गेला। आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत होतो। मध्यंतरी मला त्यांचा फोन आला त्यांच्या वाढदिवसाच्या आधी कि चरण, अपन महाराष्ट्र के कुछ प्रमुख लोगों को लेके बैठ जाएंगे, जल्दी मैं बुला लूँगा। त्या अपेक्षित आम्ही होतो, पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला कुठलंही निमंत्रण दिले नाही आणि म्हणून आम्ही औरंगाबादला काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये आम्ही असं ठरवला की साहेबांनी आम्हाला काहीतरी निर्णय द्यावा, मग ते महाराष्ट्रात पक्ष चालवायचा की नाही चालवायचा, दोनपैकी कोणताही निर्णय घेतला तरी त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू, आमचा कुठलाही त्यांच्यावर आक्षेप राहणार नाही। पण त्याच्यानंतर आम्ही निवेदन पाठवल्यावर त्यांची कुठलीही प्रतिक्रिया आली नाही आणि नंतरच्या 8 दिवसाच्या पूर्वीच्या काळामध्ये नागपूरच्या कार्यालय जो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरू झाला होता त्या कार्यालयाच्या चाव्या जमा करायला सांगितल्या आणि आम्ही असं समजतो की महाराष्ट्रात BRSचं काम थांबलेलं आहे, बंद झालेलं आहे। भाऊ, आगामी लोकसभेच्या अनुषंगाने भंडारा गोंदिया या जागेसाठी महाविकास आघाडीकडनं तुम्ही प्रमुख उमेदवार राहणार असल्याची एक चर्चा जोरामध्ये सुरू आहे। काय आपण BRS पक्ष सोडून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असो, काँग्रेस असो, शरद पवारांचा राष्ट्रवादी असो किंवा शिवसेनाचं ठाकरे साहेबांचा असो, कुठल्या पक्षाकडनं तुम्ही उमेदवारी घेऊ इच्छितात का? काय सांगाल आगामी लोकसभेच्या अनुषंगाने? मी आताच सांगितलं की BRSचं काम महाराष्ट्रात बंद झालेलं आहे, त्यामुळे आम्ही पुढची रणनीती करायला मोकळे आहोत। मला या मतदारसंघातल्या म्हणजे माझ्या तुमसर विधानसभा क्षेत्रातल्या बाहेरच्या माझ्या हितचिंतकाचे बरेचसे फोन आले, मला भेटायला आले। काही काँग्रेसचे पदाधिकारी आले, काही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आले, काही शिवसेनेचे पदाधिकारी आले। त्यांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की महाविकास आघाडीची चरण भाऊ तुम्ही तिकीट घ्या। मी त्यांना तेच म्हटलं की पार्टी कुठल्या पक्षाला तिकीट जाते हा निर्णय झाल्यानंतर माझ्या संबंधात कोणीही नाराजी व्यक्त करणार नसेल तर मी महाविकास आघाडीची लोकसभा लढायला तयार आहे, तेही पूर्ण ताकदीने मदत करणार असेल तर। भाऊ, कसं बघता, भाजपकडनं तगडे आव्हान राहील तुमच्यासमोर। विद्यमान खासदार सुनील मेंढे यांचं एक तगडं आव्हान आहे, जर त्यांना तिकीट नाही मिळाली तर परिणय फुकेंचंही एक तगडं आव्हान राहील। कसं पेलणार हे आव्हान जर तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार झाले तर? तगडं आव्हान पैशानं होऊ शकते, पण ही लढाई जी होईल ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची राहील। या जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे ग्राउंड रिॲलिटी काय आहे आणि यांनी कशा पद्धतीनं काम केलेले आहे। परिणय फुकेचा जो नाव आहे, परिणय फुकेच्या बाबतीत सांगायचा झाला तर तो किती निवडणुका लढते याचं आत्मचिंतन त्याला करायची आवश्यकता आहे। जेव्हा सुरुवातीला नागपूरवरून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली तर आम्हाला असं वाटलं होतं की हे विधान परिषदेचे कायमचे उमेदवार असतील 6-6 वर्षानंतर, पण त्यांनी नंतरच्या काळामध्ये पालकमंत्रीपद घेतलं। त्यांना असं वाटलं की मी जनतेतून निवडून जावा म्हणून बाळाकाशीवरची तिकीट काढली, ज्यांना आपण बाप म्हणून त्यांनी जाहीर केलं होतं। माझ्या विजयाचे शिल्पक नानाभाऊ पटोले त्या बापाच्या विरोधामध्ये साकोलीमध्ये लढले, माझी तिकीट कापली, अवसरेची तिकीट कापली। म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांचा राजकारण या जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे तो कोणालाही सहन होण्यासारखा नाही आहे। त्यामुळे या निवडणुकीत कदाचित त्यांना तिकीट दिली भारतीय जनता पक्षाने तर त्यांचं आव्हान आमच्यासाठी मोठं राहणार नाही, जनता त्यांना धडा शिकवेल।
निश्चितच हे होते चरण वाघमारे. BRSने महाराष्ट्रातल्या सर्व कार्यालयाला ताले लावलेले आहेत आणि ही लोकसभा धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी होईल. आणि भाजपाचं आव्हान जरी असेल तरी आम्ही महाविकासच्या आघाडीच्या माध्यमातून हे आव्हान लिलया पेलू असा विश्वास चरणभाऊ वाघमारे यांनी व्यक्त केला आहे. प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.